अविनाश कराटे लिखित दिग्दर्शक कलांकित सौभाग्यवती कलांकित सौभाग्यवती कलांकित सौभाग्यवती हो बासू तो बोल अरे पण मी काय म्हणतो ऐक ना. हा काय बोलतो बोल बाय एकदा ओ थंडी लागता काय हो थंडी लागता अरे ऐका मग रोंगातली वाटत अरे ऐका ऐका हा अरे त्या त्यांची आमच्या जगभर चर्चा अरे टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा नाही मोठेपणाचा वर कोणी निंदा कोणी भिवंदा अरे कोणी निंदा कोणी भिवंदा कोकण आमचा गाव रे कोणी निंदा कोणी भिवंदा कोकण आमचा गाव रे कोणी निंदा कोणी भिवंदा कोकण आमचा गाव रे कोणी विवंदा तो गणामचा ठाव रे कोणी विनिंदा कोणी विवंदा तो गणामचा ठाव रे टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा नाही मोठेपणाचा वर कोणी निंदा कोणी भिवंदा कोकण आमचा गाव रे कोणी विवंदा तो गणामचा ठाव रे कोणी विवंदा तो गणामचा ठाव रे कोणी विनिंदा कोणी विवंदा कोकण आमचा गाव रे बासष्ट बोल 61 मी काय म्हणतो बोल महाराज आपले देव माणूस होय रे लय देव माणूस पण मी काय म्हणतो बोल ना त्यांना मूल बाळ कोण नाही रे होय रे एवढे आपले राजा माणूस पण त्याच्या गादीला वारस नाही रे मला धनपुत्र करून घेतील काय रे तुला हा. तुला धनपत्र करून घ्यायला काय राजाना सावरा कुत्रा सावलाय काय हे हे काय आणि हे तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे सांग मला तुझ्यात माझ्यात फरक हं. अरे मी जर राजगादीवर बसलो तर राजकुमार वाटेन तरी मोठा मोठा काय मग वाटत तर नाही माझ्यासारखं सेम आहे सेम आहे साईज तीच आहे साईज नाही चोर बॉडी आहे चोर बॉडी हा, ते दिसतंय की नाही हे बोल राजगादीवर बसणं आणि खात्या पित्या करता असणं याच्यात काय फरक आहे हा काय फरक म्हणजे अरे हे बघ जो गादीवर बसतो तो खात्या पिता घरचा म्हणून नाही मग शोभून दिसेल म्हणून नाही मग जनतेचं पालन करणारा अच्छा हा तर तोच राजगादीवर बसू शकतो अच्छा हा चल मी काय म्हणतो आता झालं राजा यायला उशीर आहे मग मी काय म्हणतो एखादी लावणीवाली बोलव ना लावणीवाली हा जरा करमणूक होईल ना थांब हा. माझ्या आहे ओळखीची हा, येतो बोलव. घेऊन मी हा बोलो थांब, थांब. तिकडेच राहू नका येतो. पटकन ये आता खरी मजा आहे आले 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 वा 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 हा 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 वा 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 गुलाब
दिसती मी सांगा ना कशी दिसते मी काय चाललंय आम्ही इथे नसताना? शिकवला थंडी उडाली ना मी तुम्हाला काय विचारतोय, हा आपला पहारा कसा चाललाय? सलाम असो. बोला, सांगतो त्याचं उत्तर द्या. हा आपला पहारा कसा चाललाय? पहाडा आमचा ठेवलाय बांधून, पाडी तुमची लावा सोडून. पहाडा आमचा ठेवलाय बांधून, पाडी तुमची लावा सोडून. पहारा आमचा ठेवलाय बांधून, पाडी तुमची लावा सोडून. पहारा आमचा ठेवलाय बांधून, पाडी तुमची लावा सोडून. शिपाई, तुम्हाला मी पहारा विचारला नाही. काय करत मग काय पहारा विचारला, पहारा. पहाडा एकदम कडक. ठीक आहे. हा शिपाई, तुमची ड्युटी कुठे आहे? ड्युटी माझी ठेवले पेटून, लाई तुझी गाणा घालून. ड्युटी ठेवले पेटून, लाई तुझी गाणा घालून. ड्युटी ठेवले पेटून, लाई ड्युटी आमची ठेवले पेटून, लाईट गाणा घालून. हैराण केला रे ना, हैराण केला. तुम्हाला मी तुमची ड्युटी विचारली. ड्युटी ड्युटी एकदम कडक. ठीक आहे. शिपाई, हा राणी साहेबांना जा, रंगमाला जा आणि राणी साहेबांना राज दरबारात घेऊन या. ठीक आहे महाराज. एकसठ तू जातोस का मी जातो? मी तू. चल हा, दोघांनी- आपण दोघांनी जाऊया. चल कशाला भांडण करायचं नाही. चल सोडून ये. या राणी सरकार, या. महाराज, राणी सरकार, ये ना. तुम्ही निघा आता. ठीक आहे महाराज. राणी सरकार, आम्ही जे ऐकलं ते खरं आहे की तुम्हाला ते काळे आहे. आम्ही जे ऐकलं ते खरं आहे की तुम्हाला दिवस केले. आम्ही तुम्हाला ही आनंदाची बातमी देणारच होतो. राणी सरकार, आम्ही या जनतेचे राजे आहोत आणि आपण या जनतेच्या महाराणी आहात. सुख संपन्न राज ऐश्वर्य आपल्या पायाशी लोटांगण घालत आहे, परंतु मनाची खंत एकच की आपल्या राजगादीला वारस नाही. पण आपण तर सर्व काही प्रयत्न करतच आहोत ना. हो, पण राणी सरकार, आम्हाला राजगादीसाठी वारस म्हणून पुत्ररत्न हवा आहे. पण हो, पण काय राणी सरकार, आम्ही आपल्याकडून तेवढी सुद्धा अपेक्षा करू शकत नाही का? तसं नाही हो. तसं नाही तर कसं राणी सरकार? उभ्या आयुष्यात कधीही अपयश न पत्करलेला मी विक्रमादित्य, परंतु माझ्याच पदरी हे भोग का आणि कशासाठी? अहो, तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? जे नशिबात आहे ते होणारच आहे. राणी सरकार, आमचं नशीब आम्ही घडवतो आणि आम्हाला राजगादीसाठी वारस हवाय हाच आमचा अंतिम निर्णय असेल. तुमच्या या कष्टामुळे त्या अगोदर निष्पाप 2 मुलींना तुमच्या हातून मृत्यू बळी पत्करावा लागला आहे. त्या झालेल्या गोष्टी आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकू नका. आम्हाला हे राजगादीसाठी पुत्ररत्न हवाय. पुत्ररत्न. अहो, पुत्ररत्न. अहो, असे किती दाम्पत्य आहेत, त्याला मूल बाळ होत नाही. त्याने काय करावे? सांगा ना, काय करावे? साधू महाराज, प्रणाम. सौभाग्यवती बाबा, बोल बालिके बोल. आज तुझ्याकडे एवढे सर्व सुख संपन्न आणि हे राज ऐश्वर्य असताना
या राज्याच्या महाराणीच्या चेहऱ्यावर हे दुःख का? महाराज माझं दुःख मलाच ठाऊक. भाम भोलेनाथ, भाम भोलेनाथ. त्याच दुःखाचे निवारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत. भाम भोलेनाथ, भाम भोलेनाथ. महर्षी, तुम्ही जर खरंच आमच्या दुःखाचं निवारण करणार असाल तर आम्ही आमचं दुःख आपल्या समोर कथन करू. भाम भोलेनाथ, भाम भोलेनाथ. अंतर्यामी आहोत आम्ही. समोरच्याच्या मनातील दुःख जाणतो आम्ही. तुम्हाला हेच सांगायचे आहे ना की तुमच्या या राजमहालामध्ये सर्व प्रकारचे सुख, संपन्न आणि राज ऐश्वर्य आहे, परंतु परंतु पाळणा हलत नाही. महाराज, तुम्ही जर आमच्या मनातलं दुःख जाणू शकता तर आमच्या दुःखाचं निवारण सुद्धा करू शकता. भाम भोलेनाथ, भाम भोलेनाथ. तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तुमच्या या राजमहालामध्ये एका लहान बालाचे आगमन होणार आहे, म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे. लक्ष्मी? हो, लक्ष्मी. तुमच्या या राजमहालामध्ये लवकरच एक कन्यारत्न जन्माला येणार आहे. साधू महाराज, आत्ताच्या आता चालते व्हायतून. आम्हाला आमच्या राजगादीसाठी वारस हवाय, वारस. आल्या दारी माघारी फिरा. भाम भोलेनाथ, भाम भोलेनाथ. आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी देत आहोत आणि तुम्ही आमचा अपमान करून चालते वा सांगताय. तुला या राजगादीचा, या राजवैभवाचा गर्व आहे ना? जे गर्व लवकरच नष्ट होईल. नाही साधू महाराज, मी तुमची माफी मागते, हात जोडते, पाया पडते. अशी कठोर शिक्षा नका घेऊ महाराज. माफ करा महाराज, माफ करा. साधू संतांच्या मुखातून निघालेला शब्द कदापि मागे घेता येत नाही आणि तुझी ही कळवळ मला पावती नाही. तुझ्या नवऱ्याला दिलेला शाप तोही मी मागे घेऊ शकत नाही. जोपर्यंत या भूलोकावर स्त्री विना कोणतीच गोष्ट शक्य नाही, जोपर्यंत हा विक्रमादित्य स्त्रीचा आदर करीत नाही, तोपर्यंत तुमच्या या राज्यामध्ये सुख शांती कदापि नांदणार नाही. भाम भोलेनाथ, भाम भोलेनाथ. नाही नाही नाही, हे कदापि शक्य नाही. शिपाई, त्या साधू महाराजांना जेर बंद करा. आणि तुम्ही काय मागितलं होतं आम्ही तुमच्याकडे? आमची अर्धांगिनी म्हणे, आमची अर्धांगिनी म्हणे. नका मारू, त्रास होतोय. का नको मारू? का नको मारू? हा? विश्वासघात केलायस तू या कलाशी आणि माझ्याशी. त्रास होतोय. हा? का पोसू तुला? सोडा मला, का पोसू? हा? का पोसू? सोडा मला. या राजमहालात आयुष्य आराम करण्यासाठी पोसू? हा? हे कपाळ करंडे तुला आईच्या खाण्यासाठी पोसू का? हा? काय मागितलं होतं आम्ही? काय मागितलं होतं आम्ही तुमच्याकडे? आमच्या राजगादीला पुत्र रत्न हवा होता. यावंती नगरीचा राजा आणि आमच्याच राजगादीला वारस नाही. महाराज, एकाच वेळी आम्ही आमची रणांगणात हार पसरू शकतो, परंतु आमचा असा झालेला अपमान कधी पचू शकत नाही. महाराज, तुम्ही राजाच्या पदरात असा निर्णय नाही घेऊ शकत. याआधी झालेल्या दोन मुलींच्या खुनानंतर आता जर तुला माझ्या हातातून या मुलीचा सुद्धा खून पाहायचा असेल तर या राजमहालात राहा, नाहीतर आताच्या आता या राजमहालातून चालती हो. आजपासून तुमचा आणि आमचा कायमचा संबंध संपला. आजपासून तुम्ही या राजमहालाशी, या अवंतीपुरीसाठी आणि आमच्यासाठी कायमच्या मेल्या. महाराज, तुम्ही हा रागाच्या भारात निर्णय घेताय. तुम्हाला याचा पश्चाताप होईल. पश्चाताप? अरे पश्चाताप तर तुला होईल ज्यावेळी या राजमहालातील ऐश आरामासाठी तडफडशील. ज्या स्त्रीच्या कुशीतून या राजमहालाच्या वारसाचा जन्म होऊ शकत नाही, त्या स्त्रीला या राजमहालात स्थान नाही. चल निघ इथून. आम्हाला आमच्या राजगादीसाठी वारस हवाय,
निघा तुम्ही. महाराज माफ करा महाराज, अशी कठोर शिक्षा नका देऊ महाराज. निघा तुम्ही. आपण खूपकार आणि बलशाली डाकू जरी असलो तरी त्या विक्रमादित्याकडून आपणास हार पत्करावी लागली आणि इथेच त्या अवंतीपुराचा राजा होण्याचे स्वप्न आपले धुळीस मिळाले. स्वप्न, त्या स्वप्नांचा शेवट सुंदर कसा करायचा ते भोवतीच्या सूर्याकडून शिकावं. म्हणून म्हणतो ना, अपयशातून यश कसा मिळावं हे उगवतीच्या सूर्याकडून शिकावं. तोवर पृथ्वीवर चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत राखला विक्राल हे गाव अमर राहील आणि आम्ही लढतच राहू. नक्कीच त्या विक्रमादित्याचे एक गाव दोन तुकड्या केल्याशिवाय ठाकरे शांत बसणार नाही म्हटलं. एका अवंती नगरीचे राज्य आले तर या अवंती नगरीचे राजा हो राजे आणि ही जनता आपली पायी होऊन आपल्या चरणामध्ये सेवा करत राहते. अरे एवढंच नाही तर त्या अवंतीपुरातील धन दौलत सोने नाणी राजवाडे राजगादी आणि त्या विक्रमादित्याची पत्नी म्हणजे राणी स्वरांजली यावर सुद्धा आपलाच अधिकार आहे. म्हणजे राणी सुद्धा अरे हो विक्रांत, राणी सुद्धा एकदा का आपल्या हातून कोणत्याही राज्याचा अंत होतो ना, तेथील राजवैभवावर नव्हे तर त्या राणीवर सुद्धा आपलाच अधिकार असतो. पण एक मनाला खंत वाटत आहे, आपला पुन्हा पराभव झाला तर विक्रांत, हार के जीतने वाले को बाजीगर कहते और वो बाजीगर हम. दांत को हराना मुश्किल नहीं, नामुमकिन है. झुकेगा नहीं साला. नक्कीच आत्ताची लढाई आपल्या अस्मितेची नसून आपल्या अस्तित्वाची आहे. अजून किती दिवस या गुहेत राहायचं? आपल्या सर्व साथीदारांना सांगा, त्या अवंती नगरीची माहिती गोळा करा. परंतु याचाही जराही पत्ता त्या विक्रमादित्याला कळता कामा नये. नक्कीच आता आक्रमण करावेच लागेल. आता मात्र एकच ध्येय, त्या विक्रमादित्याची अवंती नगरी. आई
का निघून गेली त्याचबरोबर तुझ्यासोबत का नाही घेऊन गेली तुझ्या वाचून आम्ही अनाथ झालेले 2 बालक एक राजाच्या हाती गावलो त्याने आमचा सांभाळ केला त्याच्या मुलासोबत थाटामाटात लग्न लावून दिलं आई माझ्या नशिबात संसार सुख नव्हे तर का माझ्या मध्ये 2 मुली जन्माला आल्या म्हणून हाच माझा मोठा अपराध होता आई त्यांचा सुद्धा त्यांनी बळी घेतला आणि तिसरी पण मुलगीच होणार आहे समजल्यावर त्यांचा तिरस्कार वाढू लागला माझा काय दोष हे विधात्या काय माझा एवढा दोष एवढा राग कशाचा विक्रांत, मुलगा आणि मुलगी हे जंग हा फरक आपल्यासाठी कशाला? खूपच अविस्मरणीय आहे. असं काय आहे खास खास अरे हे बघ पाखरू कसं गिरट्या घालून दमून भागून बसलंय ते. इतर मधाने भरलेली मदाल रसवंती करू. पण हे फुलावरती भ्रमण करणारे फुलपाखरू आज या घनदाट जंगलात काय बरं करत असेल. चल जरा चौकशी करूयात म्हटलं. गे फुलपाखरा आज तू कोणत्या मोगऱ्याचा शोध घेत आहेस. कोण तुम्ही? मी कोणी असते? तुमचा मार्ग मोकळा तुम्ही जाऊ शकता. एवढी मधाने भरलेली रसवंती सोडून जायला काय आम्ही कवले आहोत. मावळे, अरे जंगलात येणाऱ्या माणसांवर हल्ले करणारे स्त्री- अरे हे चांडावलं सोडा तिला. आमच्या आनंदाच्या मध्ये येणारा तू कोण आहेस. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. हरामखोरा चल चालता इथून. सरळ भाषेत सांगतोय सोडा तिला, नाहीतर जीवाला मोकळ. कारण हा सुरत कोणावर अन्याय करत नाही आणि माय भगिनीवर अत्याचार करणाऱ्याला कधी सोडत नाही. हरामखोरा एवढं सामर्थ्य बरं नव्हे. अंगात जर धमाक असेल तर बिडव शमशेर. विडाव समशेत. मी एक स्वभावाची कलावती सौभाग्यवती कलंकित सौभाग्यवती. आणि तिथे काय करतेस. मी अवंती नगरीचा राजा विक्रमादित्य त्याची पत्नी. माझ्या आयुष्यात आता फक्त रडणं सुटलंय. जीव दिला असता पण माझ्या पोटाचे बीज वाढतंय त्याचा मी जन्माआधी मृत्यू नाही करू शकत. म्हणजे तुझ्या पोटात बाळ आहे. हो हे कसे काय. माझ्या पोटात मुलगी आहे. हे कसे काय मला सांगू शकशील का. विक्रमादित्य त्याची मी पत्नी. विक्रमादित्य. एवढी मजल गेली त्या विक्रमादित्याची. ताई हा सूरज तुझ्यासाठी जीवाचं रान करेल आणि त्या विक्रमादित्याला चांगला धडा शिकवेल. नाही सूरज नाही तू असं काही करणार नाही. ज्याला स्वतःची बायको स्त्री म्हणून चालते, जन्माला यायला आई म्हणून स्त्री चालते, पण पोटी जन्माला आलेली मुलगी चालत नाही, अशा कपटी माणसाला जगण्याचा काय अधिकार. चल ताई निघू आपण.
ब्लॅकआउट काय झालं? राजा मी आणि काय हे भोग माझ्याच नशिबी. रणांगणात एकही लढाई न हरलेला विक्रमादित्य, परंतु आज मलाच माझ्या गोष्टीचा पश्चाताप झालाय. रसिको, ही मी केलेली चूक तुमच्याकडून होता का म्हणे, म्हणूनच हा कलंकित सौभाग्यवतीच्या नाटकाच्या निमित्ताने वगनाट्याच्या निमित्ताने हा एक आमचा अभियानील कला मंचाचा छोटासा प्रयोग. धन्यवाद.